मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आम्ही साधू परमेष्ठीचे गुणधर्म बघतो आहे, पंचपरमेष्ठींचं स्वरूप आम्ही बघतो आहे। जे परमपदामध्ये स्थित आहे त्यांना परमेष्ठी असं म्हटलं जातं। अर्हंत परमेष्ठींच्या 46 गुणांची चर्चा आपण बघितली। सिद्ध परमेष्ठीचे 8 मूलगुण कोणते ते बघितले। ते लोकाग्र शिखरी विराजमान आहे, अशरीरी आहे, सर्व कर्मांपासून मुक्त आहे। सिद्ध परमेष्ठींच्या बाबत हे बघितलं। आचार्य जे संघाचे गणनायक असतात त्यांना आचार्य म्हटलं जातं। त्यांचे 36 गुण आपण बघितले। 12 प्रकारचा तप, 10 प्रकारचा धर्म, 6 आवश्यक। नंतर आचार्य परमेष्ठीच्या गुणांमध्ये 6 आवश्यक, त्यानंतर येणार आहे आपले 5 आचार आणि 3 गुप्ती। उपाध्याय परमेष्ठी जे ज्ञाता आहे संघामधले, सगळ्यात ज्ञानी जे मुनी असतील त्यांना आज उपाध्यायाची पदवी दिली जाते। उपाध्याय हे 11 अंग आणि 14 पूर्वाचे ज्ञाते असतात। आज एवढं ज्ञान कोणत्याही मुनींजवळ नाही, पण त्यातल्या त्यात विशेष ज्ञानी जे असतात त्यांना उपाध्याय ही पदवी दिली जाते। 11 अंग आणि 14 पूर्व आणि त्या अनुषंगाने आम्ही 12 पूर्व अंगांचं पण पूर्ण भेद प्रभेदांसहित आणि अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य असे पण आम्ही भेद बघितलेले आहेत। त्यानंतर साधू परमेष्ठींच्या गुणांचं वर्णन आमचं सुरू होतं आणि साधू त्यांना म्हटल्या जातात की जे रत्नत्रयाची साधना करतात, जे सरळ स्वभावी आहे, जे पारदर्शी हृदयवाले आहे, त्यांना साधू म्हटल्या जातात। तर साधू परमेष्ठींच्या जीवनामध्ये ते 28 मूलगुणांचं पालन करतात। 28 मूलगुण। आणि रत्नकरण शावकाचार मध्ये साधूंचं स्वरूप सांगताना सांगता श्लोक आठवतो कोणाला? रत्नकरण शावकाचार मध्ये आचार्य समंत भद्रदेव 10व्या श्लोकामध्ये साधू परमेष्ठींचं स्वरूप सांगतात। विषयाशा वशातीतो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपो रक्त तपस्वी स प्रशस्यते। विषयाशा वशातीतो, विषयांच्या आशेपासून जो अतीत आहे। विषयाशा वशातीतो निरारंभो आणि अपरिग्रह, आरंभ ज्यांच्या जीवनात नाही आणि परिग्रह देखील ज्यांच्या जीवनात नाही। 24 प्रकारच्या परिग्रहांचा ज्यांनी त्याग केलेला आहे। 24 प्रकारचा परिग्रह कोणता आहे? सांगा, चुकलं तरी चालतंय। पहिल्यांदा तर 2 अभ्यंतर परिग्रह आणि बाह्य परिग्रह। बाह्य परिग्रह 10 प्रकारचा, क्षेत्र, वास्तु, हिरण्य, सुवर्ण, धनधान्य, दासीदास, कुप्य, प्रमाणातिक, हा 10 प्रकारचा बाह्य परिग्रह। आणि अंतरंग परिग्रह आहे 14 प्रकारचा। आठवतो कोणाला? स्मिता? नाही मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ आणि नवनकषा। सगळ्यात मोठा परिग्रह मिथ्यात्वाचा सांगितलाय, विपरीत श्रद्धा। आणि क्रोध, मान, माया, लोभ हे 4 कषाय, याला अंतरंग परिग्रह म्हटलेला आहे। 14 प्रकारचा अंतरंग आणि 10 प्रकारचा बाह्य परिग्रह, अशा परिग्रहांनी जे रहित असतात। परिग्रहांना दुसरं नाव आहे ग्रंथ। आणि ज्यांना ग्रंथ नाही म्हणून ते निर्ग्रंथ म्हटल्या जातात। 24 प्रकारच्या ग्रंथांनी, ग्रंथ म्हणजे परिग्रह। आम्ही लहान मुलांना शिकवतो, आमचे गुरु
निर्ग्रंथ. निर्ग्रंथ का संज्ञा आली त्यांना, तर त्यांना परिग्रह नाही म्हणून निर्ग्रंथ म्हटल्या जातं. आणि अशा प्रकारच्या साधूंच्या जीवनात ते काय दिवसभर कार्य करतात, तर ज्ञान ध्यान तपहा रक्तहा. ज्ञान ध्यान आणि तपामध्ये जे अनुरक्त आहे, रस आहे, तिथेच श्रममान होतात. असे साधू तपस्वी प्रशंसते, प्रशंसनीय आहे. ते आत्म आराधना करतात आणि ही त्यांची दिनचर्या असते. नंतर साधूंसाठी तर इतक्या सुंदर उपमा, अनेक शास्त्रांचं आम्ही जर संकलन केलं तर आम्हाला साधूंसाठी अनेक प्रकारच्या उपमा प्राप्त होतात. साधू कसा असतो, तर लांछन रहित चंद्रमा आणि ताप रहित मार्तंड म्हणजे साधू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, संत कुणाला म्हणायचं, तर जे लांछन रहित आहेत आणि चंद्रमाप्रमाणे आहे. चंद्रामध्ये लांछन आहे है ना, चंद्रमा लांछन सहित आहे, पण साधू चंद्रमासारखे शीतल आहे पण त्यांच्यात लांछन नाही, म्हणून लांछन रहित चंद्रमा आणि ताप रहित मार्तंड. मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्याचा ताप हा अत्यंत त्रासदायक असतो, पीडादायक असतो, आम्ही अनुभव घेतो आहे आता. आणि इथे सांगतात की संत तेजस्वी तर आहे, प्रकाशमान तर आहे, दीप्तिमान तर आहे, पण त्यांच्यात ताप बिलकुल नाही, म्हणून ताप रहित मार्तंड म्हणजे साधू परमेष्ठी आहे. साधू परमेष्ठी सिंहा समान पराक्रमी असतात. सिंह निष्क्रीडित व्रत सांगितलेला आहे, जे पालन करण्यासाठी तशाच प्रकारची पराक्रम शैली पाहिजे असते. एक उपवास एक आहार, दोन उपवास एक आहार, असं करत करत 16 उपवासांपर्यंत न्यायचं आणि मग क्रमाने 15-14 उपवास करत करत परत एकापर्यंत यायचं. असं जे व्रत, सिंह समान जे पराक्रमी आहे, गज समान जे स्वाभिमानी आहे, बैल समान ज्यांची भद्र प्रकृती आहे, मृगाप्रमाणे जे सरळ आहे, हरणाप्रमाणे जे सरळ आहे, सूर्यासमान तेजस्वी आहे, सागराप्रमाणे गंभीर आहे, परिशह आणि उपसर्ग आलं असताना देखील मेरूप्रमाणे जे अकंप आहे, चंद्रमाप्रमाणे शांतिदायक आहे, रत्नाप्रमाणे प्रभापुंज आहे, आकाशाप्रमाणे निरालंबी आहे, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आहे, पशुप्रमाणे निरीह गोचरी वृत्तीचे धारक आहे, वाऱ्याप्रमाणे निसंग आहे आणि मोक्षाचे अन्वेषक आहे. असे जे आहे ते साधू परमेष्ठी म्हटल्या जातात. साधूंचे 28 मूलगुण सांगितलेले आहे आणि साधूंच्या मागे 108 ही चिन्ह लावल्या जाते, ही उपधी लावली जाते. ते कशाचं प्रतीक आहे? 108 हे कशाचं प्रतीक आहे? सांगता येईल? हे काही काही गोष्टी आता तुम्ही वहीमध्ये लिहाच की जेणेकरून संग्रह राहील. 28 मूलगुण, 22 परिशह, 12 तप, 10 धर्म आणि 12 भावना. 12 भावना आणि ते अजून आहे, त्याच्यात अजून आहे 13 प्रकारचं चारित्र्य आणि 5 आचार, षटकाय जीवांची रक्षा आणि पंचाचार. एवढं केलं की प्लस त्याची 108 येते. ठीक आहे, पहा परत. 28 मूलगुण, 22 परिशह जय, 10 धर्म, 12 तप, 12 अनुप्रेक्षा म्हणा, भावना म्हणा, काही म्हणा, 12 अनुप्रेक्षा, 13 प्रकारचं चारित्र्य. 13 प्रकारचं चारित्र्य साधूंचं कोणतं आहे? 5 समिती. बरोबर, 5 समिती. आम्ही जेव्हा भाद्रपदामध्ये शेवटचे दिवस रत्नत्रयाची पूजा करतो 5 दिवस पर्यंत, त्याच्यामध्ये सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्याची पूजा होते. त्याच्यामध्ये 13 विध चारित्रधारी हा शब्द येतो. ते 13 प्रकारचं चारित्र हे आहे 5 महाव्रत, 5 समिती
आणि गुप्ती. ठीक आहे. म्हणून 13 प्रकारचं चारित्र्य, षटकाय जीवांची रक्षा करणं आणि 5 आचारांचं पालन करणं, एवढं सगळं जर आम्ही काउंट केलं तर त्याची बेरीज येते 108. आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून मुनींच्या समोर 108 लावल्या जातं. ठीक आहे. आता त्यांची साधूंची उत्तर गुण किती आहे? उत्तर गुण 34 आहे त्यांचे. कोणते? तर 12 तप आणि 22 परिशह जय यांना उत्तर गुण म्हटलेले आहे. मूलगुण आणि उत्तर गुण. जेव्हा पुलाक, बकुश, कुशील या मुनींचं नामाधिकरण केलं जातं तेव्हा तिथे प्रकरण येतं हे की काही मुनी हे मूलगुणांचं पालन करतात, उत्तर गुण पालनामध्ये शिथिलाचारी असतात. काही उत्तर गुणांचं पूर्ण पालन करतात पण मूल गुणांमध्ये काही कदाचित दोष लागतो. अशा प्रकारचे जे मुनी असतात त्यांना पुलाक, बकुश असे वगैरे त्यांनी जे भेद दिलेले आहे त्या ठिकाणी हे प्रकरण येतं. म्हणून मुनींचे उत्तर गुण आहे 12 प्रकारचं तप आणि 10 प्रकारचा 22 प्रकारचा परिशह जय. आता शुल्लिका जे अर्जिका जे आहे या अर्जिकांच्या मागे 105 लावल्या जातं है ना. ते का लावल्या जातं? निर्ग्रंथ नसतात. ते निर्ग्रंथ नाही, एक तर ते आहे, परंतु आता यांचे थोडे वेगळेच सांगितले. शुल्लक अवस्थेमध्ये शुल्लकांसाठी सांगितले, अर्जिकासाठी सांगितले त्यांना वस्त्र धारण करावं लागतं, म्हणजे पूर्णतः ते पालन करू शकत नाही. नंतर खाली बसून त्यांना आहार करावा लागतो आणि भांड करपात्रात ते आहार घेत नाही. हे 3 त्यांच्यामध्ये अर्जिकांमध्ये कमी आहे. शुल्लकांमध्ये 105 लावल्या जातं. त्यांच्यासाठी सांगितलं की 8 प्रकारचे मूलगुण, 22 अभक्षांचा त्याग, 12 व्रत, व्यसन, 7 व्यसनांचा, 7 व्यसन, 12 भावना, 12 भावना, 12 भावना, 10 जीवांची रक्षा, 3 गुप्ती, 12 तप, 6 आवश्यक, 6 आवश्यक, बरोबर, 11 प्रतिमा, 5 समिती आणि 5 ते गुणस्थानात असतात. नाही, आणि 1 वेळ आहार, एक वेळ एवढे, एक स्थितीत भोजन. तर हे सगळे झाले. तर हे 105 झाले आणि हे 105 शुल्लकांच्यासाठी हे लावले जातात. तशा तऱ्हेने आम्ही जे काही करतो क्रिया, या क्रियेमागचं कारणही आम्हाला समजलं पाहिजे. बऱ्याचदा आम्ही क्रिया करतो पण त्या मागचं कारण आम्हाला पूर्ण माहित नसतं. 108 लावतात. तीर्थंकरांच्या मागे 1008 लावतात है ना. का? त्यांच्या शरीरावर 1008 लांछन असतात म्हणून. लांछन असतात, बरोबर. म्हणून 1008 लावले जातात आणि हे पण आम्हाला लक्षात घ्या. ठीक आहे. तसे हे साधू परमेष्ठी, या साधूंच्या जीवनामध्ये साधू जे असतात तर त्यांचे देखील प्रकार आहे. राजर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी, परमर्षी. राजर्षी म्हणजे जे विक्रिया अक्षीण वृद्धी प्राप्त मुनी आहे त्यांना राजर्षी म्हटल्या जातं. ब्रह्मश्री, बुद्धी, सर्वौषधी वृद्धी असे प्राप्त जे मुनी आहे त्यांना ब्रह्मर्षी म्हटल्या जातं. देवर्षी, आकाशगमन वृद्धी प्राप्त मुनींना देवर्षी म्हणतात. आणि परमर्षी जे केवल ज्ञानी आहे त्यांना परम ऋषी म्हटल्या जातात. किंवा आणखी आम्ही साधूंच्या बाबतीमध्ये साधूंचे स्वरूप सांगताना सांगतो की जे श्रमण आहे म्हणजे तपश्चरणादी जे श्रम करतात किंवा मोक्ष मार्गामध्ये जे आहे त्यांना श्रमण म्हटल्या जातं. श्रम करतात म्हणून श्रमण. संयत, ते संयमी आहे, कारण कषाय आणि इंद्रिय यांच्यावर ज्यांनी विजय मिळविला आहे म्हणून त्यांना संयत म्हटल्या जातं. तिसरं ऋषी,
कर्मांचं जे नष्ट करण्यामध्ये तत्पर आहे ते ऋषी म्हटल्या जातात. महर्षी, सप्त ऋषींना जे प्राप्त झालेले आहे, सप्तऋद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे, त्यांना महर्षी म्हटल्या जातं. मुनी, आत्मा आणि अन्य पदार्थांचं चिंतन करण्यामध्ये, मनन करण्यामध्ये जे मग्न असतात ते मुनी. साधू, रत्नत्रयाची जे साधना करतात ते साधू. अनगार, जे घर गृहस्थीत राहत नाही घरामध्ये म्हणून अनगार. पर्यायवाची शब्द आहेत सगळे. यती, जे मोक्ष मार्गामध्ये यत्न करतात ते यती. ठीक आहे, हे सगळे त्यांचे पर्यायवाची नावं सांगितलेले आहेत साधू परमेष्ठींचे. आता साधू परमेष्ठींच्या गुणांमध्ये सांगितलेलं आहे 5 महाव्रतांचं पहिल्यांदा पालन. 5 महाव्रत आम्ही त्याचं स्वरूप बघत होतो. आमचे 2 महाव्रत आम्ही बघितले होते, अणुव्रत आणि महाव्रतांमधला फरक पण बघितलेला होता. अणुव्रत, अहिंसा अनुव्रतामध्ये आम्हाला फक्त संकल्पी हिंसेचा त्याग आहे. 3 प्रकारच्या हिंसा करण्याची आम्हाला सवलत आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अनर्गल वृत्ती करावी. संयताचारीच राहून आम्हाला या 3 हिंसा अपरिहार्यपणे कराव्या लागतात, म्हणून त्याचा निषेध केलेला नाही. हे झालं अणुव्रत. आणि महाव्रतामध्ये संपूर्णतः अहिंसा व्रताचं पालन करणं, म्हणजे कोणत्याही प्रकारची संकल्पी हिंसा नाही. किंवा जर आम्ही षटकाईक जीव लावले तर 5 स्थावरकाईक आणि 1 त्रसकाईक जीवाच्या हिंसेचा वध, म्हणजे हिंसा न करणे, याला अहिंसा महाव्रत म्हणतात. आता माझा प्रश्न हा आहे की षटकाईक जीवांमध्ये श्रावकांकडून कोणत्या प्रकारची हिंसा होते? आरंभी. आरंभी तर ते आपण पाहिलं. आता हे षटकाईक जीव बघतोय आपण. या षटकाईक जीवांमध्ये हा जीव कशा प्रकारची हिंसा करत नाही? तर 5 स्थावर कायिकाची हिंसा त्याला करावी लागते. त्यांनी त्याग कोणत्या हिंसा घेतलाय? त्रसकाईक हिंसेचा. त्यांनी कोणत्या हिंसेचा त्याग घेतलेला आहे? द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी, संज्ञी, पंचेंद्रियांना मी मारणार नाही, त्यांचं मन दुखवणार नाही, त्यांना त्रास देणार नाही, याचा त्यांनी त्याग घेतलेला आहे. आणि 5 स्थावरकाईक बद्दल त्याला ती हिंसा करावी लागते. ठीक आहे, म्हणून अनुव्रतांमध्ये त्यांनी त्रसकाईक जीवाच्या हिंसेचा त्याग घेतलेला आहे आणि 5 स्थावरकाईकाची हिंसा त्याच्याकडून होते आहे. अनुव्रत. महाव्रतामध्ये 5 स्थावरकाईकाची देखील ते हिंसा करत नाही. दुसरं सत्य महाव्रत आणि सत्य अनुव्रत, या 2 मध्ये आम्ही मुद्दाम कंपॅरिझन करून बघतो आहे. सत्य महाव्रतामध्ये पूर्णतः असत्याचा त्याग आहे. कोणत्याही तऱ्हेने ती असत्य बोलणार नाही. असत्य कशाने बोलतो जीव? भयाशा, स्नेह, लोभाश्च. भय, आशा, स्नेह आणि लोभ यामुळे हा जीव खोटं बोलतो. वचन त्याचे अविरुद्ध होतात. म्हणून क्रोध, लोभ, भय, हास्याच्या कारण असत्य वचन आणि दुसऱ्याला संताप देण्यासारखं सत्य वचन हे देखील साधूंच्या जीवनामध्ये त्याग करायला सांगितलेलं आहे. ते त्यांचं सत्य महाव्रत आहे. आणि गृहस्थ अवस्थेमध्ये तो सत्य अनुव्रताचं पालन करतो. अनुव्रतामध्ये त्याला सत्य तर बोलणार आहे तो, पण एखाद्या वेळेला विपत्ती आली असेल तर विपत्तीमध्ये तो असत्याचा देखील आश्रय घेऊ शकतो. हे त्याचं सत्य महाव्रत. सत्य अनुव्रताला तिथे बाधा येत नाही, ते त्याचं सत्य अनुव्रत कायम आहे. म्हणून सत्य अनुव्रत आणि सत्य महाव्रत. आता अचौर्य महाव्रत आणि अचौर्य अनुव्रत. वस्तूच्या, जी वस्तू आहे त्याच्या स्वामी जो आहे त्याच्या आज्ञेशिवाय कोणत्याही प्रकारची वस्तू ग्रहण न करणे, हे झालं अचौर्यानुव्रत महाव्रत. अचौर्य महाव्रत आणि अचौर्य अनुव्रतामध्ये पाणी आणि माती
ह्या दोन गोष्टीला त्याला न विचारता देखील ग्रहण करता येतात, हे त्याचं अचौर्य अनुव्रत झालं. अनुव्रतामध्ये पाण्यासाठी त्याला विचारावं लागत नाही किंवा जमीन याच्यासाठी विचारावं लागत नाही. हे तर आता थोडं जुन्या काळातलं उदाहरण झालं. आज तर पाण्यासाठी देखील आम्हाला याचना करावी लागते, विचारावं लागतं किंवा त्यासाठी देखील किंमत मोजावी लागते. हे अनुव्रताचं आणि महाव्रताचं. ब्रह्मचर्य महाव्रत आणि ब्रह्मचर्य अनुव्रत. तर कोणत्याही तऱ्हेचा स्त्रीविषयीचा आसक्तीचा भाव जीवनात नसणं, पूर्ण 9 कोटींनी स्त्री मात्राचा त्याग करणं, याचं नाव आहे ब्रह्मचर्य महाव्रत. याच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद सांगितलेले आहे. म्हणजे तिर्यंच स्त्री, मनुष्य स्त्री, देव स्त्री यांचा कृतकारित अनुमोदना, या पूर्वक त्याग करणं हे महाव्रतामध्ये गेलं. आणि अनुव्रतामध्ये स्वदार व्रत हे अनुव्रतामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे 5वं परिग्रह त्याग. अंतरंग 14 आणि बहिरंग 10 प्रकारचा संपूर्णतः परिग्रहाचा त्याग करणं हे परिग्रह त्याग महाव्रत किंवा अपरिग्रह महाव्रत. आणि श्रावकांच्या व्रताला परिग्रह परिमाण म्हटलेलं आहे. परिग्रहाचं मान ठरवायचं की इतक्या वस्तूंच्या वर मी वस्तू ठेवणार नाही, याचं नाव आहे परिग्रह परिमाण अनुव्रत. यानंतर त्यांचे दुसरे मूलगुण आहे समिती. सम इति. सम म्हणजे सम्यक कृतीने आणि इति म्हणजे गती म्हणजे प्रवृत्ती. सम्यक कृतीने सगळ्यांमधल्या प्रवृत्तीला समिती असं म्हटल्या जातं. समितीचं वर्णन करताना आमच्या 3ऱ्या-4थ्या भागामध्ये त्या संबंधी अत्यंत सुंदर श्लोक आलेले आहे की बघून भूमीते गमन भाषण. भूमी पाहून गमन करणं ही झाली इर्या समिती. इर्या समितीमध्ये जी व्यक्ती इर्या समितीचं साधू पालन करतात आहे, त्यावेळेला त्याला सूर्यप्रकाश पाहावा लागतो, मार्ग शुद्धी पाहावी लागते, अवलंबन शुद्धी पाहावी लागते. काय पाहावं लागतं? प्रकाश शुद्धी म्हणजे सूर्याचा प्रकाश योग्य रीतीने आलेला आहे तेव्हाच त्यांना गमन करावं लागतं. नंतर मार्ग शुद्धी, जो ते मार्ग निवडणार आहे तो मार्ग अनेक लोकांकडून रूढ झालेला असला पाहिजे, अनेक लोक त्याच्यावर चालून गेलेले असले पाहिजे, त्याच मार्गाने त्यांना जायला सांगितलेलं आहे. जर अगदी नवीन मार्ग शोधून काढला तर त्या ठिकाणी जीव बहुलतेनी असू शकतात आणि विराधना घडू शकते, म्हणून असा मार्ग ते निवडत नाही. म्हणून दुसरी शुद्धी सांगितली, मार्ग शुद्धी. पहिली प्रकाश शुद्धी, दुसरी मार्ग शुद्धी, तिसरं अवलंबन शुद्धी. म्हणजे जे कार्य करण्यासाठी ते गमन करत आहे ते त्यांचं अवलंबन शुद्ध असलं पाहिजे. अशा तऱ्हेने या शुद्धीपूर्वक गमन करणं याचं नाव आहे इर्या समिती. श्रावक अवस्थेमध्ये आम्ही देखील इर्या समितीचं पालन करू शकतो. ज्या वेळेला आम्ही मंदिरामध्ये जातो असं समजायचं की आम्ही भगवंतांच्या समवशरणात जातो आहे आणि इर्या समितीचं पालन करत मंदिरामध्ये प्रवेश करायचा. नंतर दुसरं आहे आमची भाषा समिती. मुनींच्या जीवनातले व्रत सुरू आहे, मूलगुण. आणि दुसरं सांगितलं की भाषा समिती. भाषा समितीमध्ये सांगितलं हित मित प्रिय वचन बोलणं किंवा ज्या प्रकारच्या चुगली, निंदा किंवा आत्मप्रशंसा अशा प्रकारचं जे वचन आहे की अत्यंत कोप येणारं वचन किंवा दुसऱ्याला अपमानास्पद वाटणारं वचन किंवा कर्कश वचन, निष्ठुर वचन, मर्मभेदी वचन, छेदंकरी वचन न बोलणं, याचं नाव आहे भाषा समिती. म्हणजे अगदी मोजून मापून बोलणं अशा प्रकारचं जे वचन असणार आहे ते भाषा समितीच्या अंतर्गत आलेलं आहे. म्हणून बघुनी भूमी ते गमन आणि भाषण. एकदा दिनी शुद्ध भोजन. तिसरी त्यांची समिती आहे एषणा समिती. एषणा याचा अर्थ आहे
आहार घेणं. ती ऐषणा म्हणजे आहार घेत असताना आहाराचे जे दोष आहे हे आणि अंतराय जे आहे 46 त्यांचे दोष आहेत की त्यांच्यासाठी बनलं आहे का अधक कर्मादी असे दोष आहेत त्याच्यामध्ये. आणि 32 प्रकारचा अंतराय टाळून जे मुनी सदाचारी उच्चकुलीन अशा श्रावकांकडे विधीपूर्वक म्हणजे त्यांची नवधा भक्ती सांगितलेली आहे. या नवधा भक्तीपूर्वक निर्दोष रीतीने आहार ग्रहण करतात ही त्यांची ऐषणा समिती आहे. ऐषणा समितीमध्ये एकच वेळेला ते आहार घेणार आहेत. आणि नंतरची समिती आहे आदान निक्षेपण समिती. म्हणून अखिल वस्तूचे ग्रहण ठेवणे शुद्ध अखिल वस्तूचे ग्रहण आणि ठेवणे ही झाली आदान निक्षेपण समिती. वस्तू उचलत असताना किंवा वस्तू ठेवताना समोर जमीन पाहून व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी वस्तू ठेवणे ग्रहण करणे ही आहे आदान निक्षेपण समिती. त्यांच्याजवळ परिग्रह लिमिट आहे. शास्त्र कमंडलू किंवा पिंची अशा प्रकारचे उपकरण किंवा एखाद्या वेळेला आज असली तर घड्याळ वगैरे तर हे जे ठेवत आहे किंवा ग्रहण करत आहे किंवा स्वतः जर त्यांना पाट्यावर बसायचं असेल तर त्या पाट्याला देखील ते संशोधन करून त्यावर पिंची फिरवून परिमार्जन करून मग बसतात. किंवा झोपायचं असेल तर झोपताना देखील कड जर त्यांना रात्री फेरायचा असेल तर पूर्ण शरीराचं मार्जन करून कड फेरल्या जातो. ही त्यांची अशा प्रकारची आदान निक्षेपण समिती आहे. आणि उत्सर्ग समिती ही मलमूत्राचा जेव्हा त्याग करायचा आहे त्यावेळेला देखील जी जमीन आहे ती निर्जंतुक आहे की नाही हे बघून त्यावरच मलमूत्र विसर्जन करणं ही त्यांची उत्सर्ग समिती असणार आहे. अशी ह्या 5 समितींचं ते पालन करतात. म्हणून शुद्ध भूमीवरी मलही टाकणे. भेद समितीचे 5 यतिपती कथितीची हरी अखिल अघतती. जशा तऱ्हेने यतिपतींनी या समितीचे 5 भेद सांगितलेले आहे. आणि अघतती अघतती याचा अर्थ आहे अघ म्हणजे पाप आणि पापांचा त्याग करणारं असं हे समितीचं पालन त्यांच्याकडून होत असतं. 5 महाव्रत झाले, 5 समिती झाली. त्यानंतर असणार आहे 5 इंद्रिय दमन. 5 इंद्रियांचं दमन म्हणजे 5 प्रकारचे जे आमचे इंद्रिय आहे या 5 इंद्रियांच्या विषयामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी न करता साम्य भाव जीवनात ठेवणं याला पंचेंद्रिय दमन म्हटल्या जातं. स्पर्शन रसना नाक नयन श्रोत्रेंद्रिय असं ती 5. वश करणे यासी बुध पंचेंद्रिय दमन बोलती 7. त्यांना पंचेंद्रिय दमन 5 इंद्रियांचं दमन म्हटल्या जातं. स्पर्शनेंद्रियासाठी सांगितलं. स्पर्श किती प्रकारचा आहे? स्पर्शाचे भेद किती आहे? 8. कोणते? शीत उष्ण कठोर कोमल हलका भारी स्निग्ध आणि रुक्ष. हे 8 प्रकारचा स्पर्श आहे. या 8 प्रकारच्या इंद्रियांच्या विषयांमध्ये राग द्वेष न करणं. एखाद्या वेळेला जर कडक अशी वस्तू बसायला मिळाली, पाटा कडक आहे किंवा अजून प्रकारच्या अशा कडक वस्तू असेल तर त्याविषयी द्वेष न करणं. मृदू असेल तर ती हवीशी वाटतं असा भाव मनामध्ये न येऊ देणं. किंवा हिवाळ्यामध्ये आम्हाला उष्ण वस्तू प्रिय वाटतात, उन्हाळ्यामध्ये शीत वस्तू प्रिय वाटतात. तर अशा प्रकारची इष्टानिष्ट कल्पना न करणं याला म्हणायचं स्पर्शनेंद्रियावर विजय प्राप्त करणं. 8 प्रकारच्या स्पर्शांमध्ये रागद्वेष न करणं. या अनुषंगाने प्रश्न की एका शुद्ध पुद्गल परमाणूमध्ये
किती तऱ्हेचा स्पर्श असू शकतो? 8ही तऱ्हेचा स्पर्श राहील का? जोड्या जोड्या आहे त्यामुळे 8 तर राहणार नाही, कोणत्याच याच्यात एकत्रित 4 राहील, पण 4 एका पुद्गल परमाणू 4 प्रकारचा स्पर्श असतो का? एका शुद्ध पुद्गल परमाणू मध्ये 2 प्रकारचा स्पर्श असतो. हलका भारीपणा हा जेव्हा स्कंध असेल तेव्हा हलका आणि भारी म्हटला जातो, म्हणून 2 स्पर्श तिथे एका पुद्गल परमाणूत शुद्ध पुद्गल परमाणूत राहत नाही. आणि कोमल आणि कठोर हा राहत नाही. तर स्निग्ध आणि वृक्ष या जोडींपैकी एक आणि शीत आणि उष्ण यापैकी एक अशा तऱ्हेचे 2 स्पर्शाचे गुण एका शुद्ध पुद्गल परमाणूत असतात. 2 स्पर्श, एक रस, एक गंध आणि एक वर्ण असे 5 गुणधर्म एका शुद्ध पुद्गल परमाणूत असतात. आता रसना इंद्रियांवर विजय कसा? तर रसना इंद्रियाचे प्रकार हे रसाचे प्रकार आहे 5 प्रकारचा रस. खारट, गोड, तुरट, नंतर कषायुक्त आणि चर्परा. तर या सगळ्या रसनेंद्रियाच्या 5 प्रकारच्या रसामध्ये रागद्वेष न करणं हे झालं रसना इंद्रियाचा पंचेंद्रिय दमन. रसना इंद्रियाविषयी दमन की रसना इंद्रिय आपण त्याला जिंकलेलं आहे. कठीण इंद्रिय जिंकण्यासाठी असेल तर रसना इंद्रिय हे सगळ्यात जिंकण्यासाठी कठीण आहे. म्हणून ते तपाचे जे भेद आहे हे रसना इंद्रियाशी संबंधित आहे. नंतर त्याचप्रमाणे घ्राण इंद्रिय गंध आणि दुर्गंध यामध्ये देखील रागद्वेष न करणं. चक्षु इंद्रियाविषयी काळा, पिवळा, निळा, लाल, पांढरा या चक्षु इंद्रियांच्या विषयांमध्ये रागद्वेष न करणं. हा रंग मला प्रिय आहे किंवा हा आवडत नाही अशा प्रकारचा. किंवा घ्राण इंद्रियाबद्दल कोणत्याही प्रकारचा मधुर आवाज असेल, कर्कश आवाज असेल, कोणताही आवाज असेल त्याबद्दल त्या ठिकाणी साम्यभाव धारण करणं, रागद्वेषाची प्रवृत्ती न करणं याला पंचेंद्रिय दमन असं म्हटल्या जातं. इथपर्यंत आपण बघितलं. आता पुढचे 6 आवश्यक हे जे मुलींच्या याच्यात 6 आवश्यक आले तेच आवश्यक इकडे पण आहे. आणि 7 अन्य गुण. आम्ही याचं वर्णन पुढच्या क्लासमध्ये घेणार आहोत. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अर्हंतांना किती दोष नसतात? 18 दोष नसतात. सांगता येईल श्लोक? शुक्तिपासा, जरातंक, जन्मांतक भयस्मय, नरागद्वेष मोहाश्च यस्याप्यस्य प्रकीर्तते. बरोबर आहे. किंवा आतंक, जन्म, अभिमान, मृत्यू, शोक हा 3-4 भागामध्ये श्लोक आलेला आहे, तोही आपण सांगू शकतो. किंवा शुक्तिपासा 22 परिसरांमध्ये पण आलेला आहे तो पण पाहता येईल. जरातंक हे तर याच्यातलाच आहे, रत्नकरणी शावकाचार मधला तत्वार्थ सूत्रालय परिशहाबद्दल आलेलं आहे. ते 46 मूलगुणांमध्ये अर्हंतांच्या 46 मूलगुणांमध्ये अतिशय किती आहे? 10 केवल ज्ञानाचे, 10 जन्माचे, 14 देवकृत, 14 देवकृत, 14 देवकृत म्हणजे 10 जन्माचे, 10 केवल ज्ञानाचे आणि 14 देवकृत. अष्टप्रातिहार्यांचं अष्टप्रातिहार्य कधी त्यांच्या समवचरणात
म्हणजे कधी विराजमान होतात, म्हणजे त्यांना तीर्थंकर स्फूर्तीचा उदय सुरू होतो त्यावेळेला मग त्यांना अष्टप्रातिहार्य असतात, तोपर्यंत नसतात. जेव्हा समोर शरणात त्यांचा धार वगैरे सुरू असतो त्यावेळेला अष्टप्रातिहार्य त्यांना असतात. 8 मंगल द्रव्य त्यांची कोणती सांगितलेली आहे? स्वस्तिक, कलश, आरसा, कुंभ, चवर, छत्र, झारी, पंखा. बरोबर, छान सांगितलं. सूक्ष्म निगोदिया लब्ध पर्याप्त जीवांना किती ज्ञान असतं? सूक्ष्म पर्याप्त निगोदिया जीवाला जघन्य ज्ञान किती असतं? 2 तासातच. मती आणि 2 श्रुती. ज्ञान आहे, मती ज्ञान आणि श्रुत ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाला एक विशिष्ट नाव दिल्या जातं. त्या ज्ञानाला म्हटलं जातं लब्ध्याक्षर ज्ञान किंवा पर्याय ज्ञान. त्या ज्ञानाला म्हटलं जातं पर्याय ज्ञान. जेव्हा अगदी तेवढं ज्ञान तर मिनिमम असणारच आहे, त्या ज्ञानाला पर्याय ज्ञान किंवा लब्ध्याक्षर ज्ञान म्हटलं जातं. ठीक आहे. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो भो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसापूनम. सर्वांना जय जिनेंद्र.